माझ्या बायकोने जुळ्या मुलांना जन्म दिला. तेव्हा डॉक्टरांनी मला आत बोलून माझ्या बायकोबद्दल असं काही सांगितलं की ज्यामुळे माझी मान शरमेने खाली गेली. ती सुद्धा असे कृत्य करू शकते यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण मी धीर धरून डोळे मिटून डॉक्टरांचे म्हणणे ऐकत राहिलो. बायकोच्या अशा कृत्यामुळे मी डॉक्टरांच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हतो. मी बायकोला घरी आणल्यावर ती मला रोज 1 किलो चिकन आणायला सांगायची आणि म्हणायची की मी खूप अशक्त झाले आहे. रोज मी 1 किलो चिकन आणायचो. माझी बायको ते शिजवून टेरेसवर घेऊन जायची. ती परत खाली आल्यावर म्हणायची की मी सर्व चिकन खाल्ले आहे. मला खूपच आश्चर्य वाटत होते की ती 1 किलो चिकन कशी खाईल. पण टेरेसवर गेल्यानंतर तिथे कोणीच नसायचे. मग एक दिवस मला आवाज ऐकू आला आणि मी टेरेसवर गेलो. समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जणू माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले असे मला वाटत होते. अचानक मला डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी आठवू लागल्या. कारण माझी बायको, माझं नाव समीर आहे. मी 12 वर्षाचा असताना रोज रात्री मला माझ्या आईवडिलांच्या भांडणाचा आवाज ऐकू यायचा. माझे बाबा मजूर होते. ते रात्रंदिवस कष्ट करायचे. तरी सुद्धा त्यांच्याकडे नेहमी कमी पैसे असायचे. त्यामुळे ते मला नेहमी समजावतात की आपण खूप गरीब आहोत. विनाकारण खर्च करण्या एवढे आपले उत्पन्न नाही. त्यामुळे मला आत्तापासून हे समजून घ्यावे लागले की ते माझ्यासाठी सर्व काही विकत घेऊ शकत नाहीत, जे इतर मुलांचे पालक त्यांच्यासाठी विकत घेतात. मला हे लक्षात ठेवायचे होते की मी गरीब घराचा मुलगा आहे. त्यामुळे मला आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. पण दुसरीकडे माझी आई मला मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती माझ्यासाठी आणायची. महागडे कपडे, महागड्या वस्तू आणि खेळणी आणायची. पण मी ते कपडे फक्त माझे वडील घरी नसेपर्यंत घालायचो आणि तिने आणलेली खेळणी पण बाबा घरी येईपर्यंत फक्त त्या खेळण्यांबरोबर मला खेळायला भेटायचे. माझे बाबा घरी येण्याच्या वेळेला मी माझे जुने कपडे पुन्हा घालायचो आणि माझी आई ती सर्व खेळणी आणि कपडे लपवून ठेवायची. एके दिवशी माझ्या आईने माझ्यासाठी खूप मजेदार पिझ्झा आणला. मी तो पोट भरून खाल्ला. मला खायला मजा आली, पण गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने रात्री माझ्या पोटात खूप दुखू लागले. मला जवळच असलेल्या एका लहान दवाखान्यात नेले. तेव्हा डॉक्टरांनी विचारले, बाळा तू काय खाल्लेस? तेव्हा मी डॉक्टरांना पिझ्झा खाल्ल्याचे सांगितले. त्यावेळी बाबांनी रागाने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, तो गंमत करतोय. आम्ही त्याला पिझ्झा खायला दिला नाही. शिळे वरण भात त्यांनी खाल्ले होते. त्यानंतर डॉक्टरांनी मला औषध दिले आणि मी घरी येताच झोपी गेलो. पण मला पुन्हा माझ्या आईबाबांच्या भांडणाचा आवाज ऐकू येऊ लागला. मी माझ्या रूममध्ये होतो, पण त्या दोघांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. पिझ्झासाठी पैसे कुठून आले तुला माहित आहे का? पिझ्झा किती महाग आहे. पिझ्झा घेता येईल इतका पैसा तुझ्याकडे कुठून आला? आणि हे महागडे कपडे तुला कोणी दिले? ही महागडी खेळणी हे सर्व कुठून आणले? मला सांग वंदना, तू काही चुकीचे तर करत नाहीस ना? नाहीतर मी तुला घटस्फोट देईन. मग तुझ्या मनाला वाटेल ते कर, पण आता माझ्या इज्जतीचा लिलाव करू नकोस. माझे बाबा रडत होते. मग आईने बोलायला चालू केले, मी माझ्या इज्जतीचा व्यापार नाही करत आणि तुम्ही असा विचार करताय तसं काहीही करू शकता. प्रत्येक आईप्रमाणे मलाही वाटतं की माझ्या मुलाने चांगले खावे, चांगले कपडे घालावे, त्याला मनाला वाटेल ते त्यांनी खावे. आणि तुम्ही म्हणता मी तुला सर्व काही आणून देईन, पण तुम्ही आजपर्यंत असे काहीही केले नाही. मी फक्त हे माझ्या मुलासाठी नाही तर तुमच्यासाठीही करत आहे. पण तुम्हाला माझी काळजी आणि प्रेम समजत नाही. यावर माझे बाबा म्हणाले, तू माझी काळजी करू नकोस. तुला हे पैसे कुठून मिळतात ते मला सांग, नाहीतर मी स्वतःला काहीतरी करून घेईल. आई थोडा वेळ शांत झाली. मग आईने माझ्या बाबांच्या कानात काहीतरी सांगितले. पण तरीही बाबा पुन्हा ओरडू लागले, वंदना तू जे काही करत आहेस ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यावर आई ओरडून म्हणाली, चुकीचे आहे की नाही ते मला माहीत नाही, पण मी माझ्या मुलाला प्रत्येक गोष्टीसाठी तरसताना नाही पाहू शकत. आपल्या घरात दिवसेंदिवस भांडणे वाढत आहेत. आता आपला मुलगा मोठा होऊ लागला आहे. माझ्या आईने मला पुढील शिक्षणासाठी शहरात मावशीकडे पाठवले. आता मी मोठा झालो होतो. मी माझे शिक्षण जवळपास पूर्ण केले होते. जेव्हा मला माझ्या बाबांचा फोन आला तेव्हा त्यांनी मला ही वाईट बातमी सांगितली की माझी आई आता या जगात राहिली नाही. ही बातमी ऐकताच मी आणि माझी मावशी आम्ही लगेचच गावी आलो. घरी आल्यावर माझ्या आईला तिरडीवर पाहून माझे मन भरून आले आणि मी ढसाढसा रडायला लागलो. आईला काय झाले? ती आपल्याला सोडून का निघून गेली? बाबा म्हणाले की मजुरीच्या कामासाठी बाहेरगावी गेलो होतो. तिला काय झाले होते ते मला माहित नाही. ती काही आठवड्यांपासून घरात मृत अवस्थेत होती. शिक्षणामुळे बरीच वर्ष मी माझ्या आईसोबत राहिलो नाही, म्हणून मी दुःखी होतो. आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा तिने हे जग सोडले होते. आता मी परत जाण्याचा विचार मनातून काढून टाकला होता. सर्व विधी झाल्यानंतर मावशी शहरात निघून गेली आणि मी माझ्या गावातच काम करू लागलो.
तेव्हा एक दिवस आमच्या शेजारी राहणारी माझ्या आईची दुसरी बहीण मला म्हणाली की तुझ्या आईने मरणाच्या अगोदर तुझ्यासाठी एक मुलगी बघितली होती, तू त्या मुलीबरोबर लग्न करावे अशी तिची शेवटची इच्छा होती. तेव्हा मला आश्चर्य वाटले की माझ्या आईने मला न सांगता माझ्यासाठी मुलगी बघितली होती आणि ही गोष्ट मी माझ्या बाबांना सांगितली. तेव्हा माझे बाबा म्हणाले, हो, तुझ्या आईला तुझ्यासाठी एक मुलगी आवडली होती, ती आपल्या घरी पण यायची, पण तू त्या मुलीसोबत लग्न करावे असे मला वाटत नव्हते. माझ्या बाबांनी मला स्पष्ट नकार दिला आणि सांगितले की तू त्या मुलीसोबत लग्न करू नकोस. पण माझ्या मनात माझ्या आईबद्दलचे प्रेम होते, त्यामुळे ह्यात काय शंका नव्हती की मी तिची शेवटची इच्छा पूर्ण करू शकणार नाही. असे कधीच होणार नाही. मावशीने मला सांगितले की तुझ्या आईने खूप वाईट दिवस बघितले. जेव्हा तू शिक्षणासाठी शहरात गेला होतास तेव्हा तुझ्या बाबांनी तुझ्या आईसोबत जास्त भांडण करायला सुरुवात केली. दिवसेंदिवस त्यांची भांडणे वाढत चालली होती. मला माहित होतं की माझी बहीण तणावाखाली आहे. तिने हे जग सोडले. तिचे मरणाचे वय सुद्धा झाले नव्हते. तिला कोणताही आजार नव्हता. तरी पण ती आपल्याला सोडून का गेली आणि ही तिची शेवटची इच्छा आहे. जर तू तिची इच्छा पूर्ण केलीस तर तुझी आई आनंदी होईल, नाहीतर तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. मी तुला त्या मुलीचा फोटो दाखवते. तिचं नाव समीरा आहे. ती खूप सुंदर आणि शिकलेली मुलगी आहे आणि त्या मुलीला एक चांगला जोडीदार सुद्धा मिळेल. मी मनात विचार केला की मी माझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करेन. त्यानंतर काही दिवसातच मी त्या मुलीसोबत अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. समीराला पाहून मला आश्चर्य वाटले. ती खरोखरच खूप सुंदर होती. लग्नाची ती पहिली रात्र होती. जेव्हा मी तिला माझ्या आईबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की ती माझ्या आईकडे शिवणकाम शिकायला यायची. जेव्हा माझी आई आजारी असायची तेव्हा ती आमच्या घरातील सर्व कामं करायची. त्यामुळे ती माझ्या आईला खूप आवडू लागली होती. पण माझी आई शेवटच्या काळात खूप अस्वस्थ झाली होती आणि त्या त्रासाचे कारण माझे बाबा होते, असे मला समीरा म्हणाली. समीरा खूप चांगली मुलगी होती. ती खूप छान प्रकारे घर सांभाळत होती. लग्नानंतर काही महिन्यांनीच देवाच्या कृपेने आम्हाला समजले की समीरा प्रेग्नेंट आहे आणि 5व्या महिन्यापर्यंत मला समजले नाही की समीरा 2 मुलांना जन्म देणार आहे. त्या 9 महिन्यात माझी बायको आजारी पडू लागली. तिची तब्येत खूपच खराब होत चालली होती आणि माझे बाबा समीराचा खूपच तिरस्कार करायचे. ते असे का वागायचे ते काही कळतच नाही. परंतु कधी कधी त्यांना इतका राग यायचा की तिच्या हातचे जेवणही त्यांना आवडायचे नाही. मला लहानपणापासूनच माझ्या बाबांची खूप भीती वाटायची. त्यांच्या समोर समीरा काही बोलायची नाही, पण ते नसताना अनेकदा ती मला म्हणायची की तुझ्या बाबांचे माझ्याशी इतके वैर का आहे. शेवटी किती दिवस मी हे सहन करणार. तिची तब्येत बिघडली होती तरीही ते हे सर्व सहन करत होती. मला माहित होतं की ती तिच्या जागी बरोबर आहे. माझे शिक्षण पूर्ण झाले नव्हते, त्यामुळे मला चांगली नोकरीही मिळत नव्हती. घरची परिस्थिती चांगली नव्हती. शेवटी तो दिवसही आला जेव्हा माझ्या बायकोने सरकारी हॉस्पिटलमध्ये 2 जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यात एक मुलगी तर एक मुलगा होता. त्याच दिवशी डॉक्टरांनी मला समीराविषयी अशा काही गोष्टी सांगितल्या की माझे शर्मेने मान खाली गेली. खरं तर मला समीराला घटस्फोट द्यावा असे वाटत होते. मी खूप निराश होऊन डॉक्टरांसमोर उभा होतो. माझा चेहरा रागाने लाल गुंद झाला होता. पण त्या आनंदाच्या प्रसंगी मला माझ्या बायकोसोबत काही गैरवर्तन करायचे नव्हते. आता ती माझ्या मुलांची आई झाली होती म्हणून मी सर्व विसरून गप्प बसलो. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर ती खूपच अशक्त झाली. तिला घरी आणल्यावर ती म्हणाली, रोज 1 किलो चिकन आणा. मी खूपच अशक्त झाली आहे. तेव्हा मी विचार केला की इतर खर्च कमी करून मी माझ्या बायकोसाठी चिकन नक्की घेऊन येईन. त्यानंतर समीरासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा 1 किलो चिकन मी नक्की घेऊन यायचो. माझी बायको मात्र चिकन बनवून टेरेसवर घेऊन जायची आणि खाली आल्यावर ती म्हणायची, मी सर्व चिकन खाल्ले. शेवटी मी विचार करू लागलो की एका दिवसात ही 1 किलो चिकन कसं काय खात असेल. मी कामावरून घरी आल्यावर समीरा टेरेसवर असायची. ती कधी कधी रात्री उठून 1-2 वेळा टेरेसवर फिरायची. असेच काही दिवस निघून गेले. त्यानंतर माझ्या मुलाचा मृत्यू झाला. मी खूपच अस्वस्थ झालो होतो. तो एकदम बरा होता. अचानक त्याचा मृत्यू कसा काय झाला हा आम्हा दोघांसाठी खूप मोठा धक्का होता. तरी सुद्धा आम्ही दोघांनीही स्वतःला सावरले आणि आमचे आयुष्य पुन्हा जगू लागलो. परंतु माझी बायको अजूनही तसंच करत होती. एक दिवस मी झोपलेलो होतो तेव्हा माझी मुलगी रडत होती. तेव्हा मी डोळे उघडले तर समीरा खोलीत नव्हती. माझ्या छोट्या मुलीला रडत सोडून ती कुठे गेली असेल असा मी विचार करू लागलो. त्यानंतर मी तिचा शोध घेऊ लागलो. ती कुठे गेली होती हे मला माहित नाही. मी घरभर तिला शोधले पण ती मला कुठेच सापडली नाही. मग अचानक ती टेरेसवरून खाली येत होती. मला असे बघून ती घाबरली. मी म्हणालो, घरात मुलगी रडत आहे आणि तू इथे काय करत आहेस. ती म्हणाली, मी माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला होता. मी खोलीत येतच होते तेव्हा मी तिला विचारले, तू या वेळेला टेरेसवर का गेली होतीस.
तेव्हा ती म्हणाली, रूम मध्ये खूपच गरम होत होते म्हणून टेरेसवर थंड हवा मिळावी म्हणून गेली होती. तिच्या बोलण्याचा आता मला राग आला होता, परंतु मी समीराला घरात बाळाजवळ यायला सांगितले. माझ्या बाळाच्या रडण्याच्या आवाजामुळे माझे बाबाही जागे झाले होते. त्यांनी समीराकडे तिरस्काराने पाहिले. त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले. समीरा आता टेरेसवर जास्त वेळ घालवायला लागली. मला आता समीरावर संशय येऊ लागला होता. मी 1-2 वेळा समीर आला न सांगता तिच्या मागे गुपचूप टेरेसवर गेलो, पण तिथे जुन्या सामानाशिवाय काहीच नव्हते. मग मी विचार केला, समीरावर संशय घेण्यात काहीच अर्थ नाही. मग मी एक दिवस माझ्या छोट्या मुलीला घेऊन बाजारात गेलो होतो. आता माझी मुलगी 3 वर्षाची झाली होती. तिला बाजारात एक खेळणे दिसले. ते खेळणे बघून ती रडू लागली. तेव्हा तिने ते खेळणे घेण्यासाठी हट्ट केला. माझ्या मुलीने पहिल्यांदाच माझ्याकडे काहीतरी मागितले होते. मी दुकानात जाऊन त्या खेळण्याची किंमत विचारली. त्या खेळण्याची किंमत ऐकून मला समजले होते की ते खेळणं घेण्याची आपली ऐपत नाही. तेव्हा मी माझ्या मुलीसाठी दुसरी वस्तू विकत घेऊन घरी आलो. ती घरी आल्यानंतर समीरासमोर रडू लागली. तेव्हा समीरा म्हणाली, का रडत आहेस? तेव्हा मी तिला म्हणालो, हिला रिमोट कंट्रोलवर उडणारा हेलिकॉप्टर हवा होता, पण त्याची किंमत 4,000 रुपये होती, म्हणून मी तिला ते उडणारे हेलिकॉप्टर घेऊ शकलो नाही. तू तिला काहीतरी खायला दे, म्हणजे ती सर्व विसरेन. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कामावरून घरी आलो तेव्हा मी पाहिले तर माझी मुलगी त्याच महागड्या रिमोटवर उडणाऱ्या हेलिकॉप्टर सोबत खेळत होती. ते पाहून मी खूपच आश्चर्यचकित झालो आणि माझी मुलगी खेळताना खूपच आनंदी दिसत होती. तेव्हा मी समीराला विचारले की हा रिमोट वरचा हेलिकॉप्टर घेण्यासाठी तुझ्याकडून पैसे कुठून आले? तेव्हा समीरा म्हणाली, मी काही पैसे साठवून ठेवले होते. ते मी मोजून पाहिले तर 4,000 रुपये होते, म्हणूनच मी जाऊन माझ्या मुलीसाठी तो हेलिकॉप्टर घेऊन आली. त्यानंतर मात्र समीरा माझ्या मुलीसाठी कधी महागडे कपडे, महागडी खेळणी अशा वस्तू घेऊन येऊ लागली होती. तेव्हा मी तिला विचारायचो की तुझ्याकडे एवढे पैसे कुठून येतात? तेव्हा ती म्हणायची, अहो मी थोडे थोडे पैसे फंडामध्ये भरायची, तो फंड आता फुटला आहे, त्यातून मला पैसे मिळाले आहेत, असे ती मला सांगायची. शेवटी एक दिवस मी आमच्या वस्तीमध्ये थोडीशी चौकशी केली, कारण तिथल्या सगळ्या बायका मला ओळखत होत्या. म्हणून मी त्यांना फंडाबद्दल विचारले. तेव्हा मला समजले की आमच्या वस्तीमध्ये कोणताही फंड चालू नाही. तेव्हा मला माझ्या बायकोचा खूप राग येऊ लागला. मी विचार करू लागलो की माझी बायको इतके पैसे कुठून आणते. आता मात्र त्या दिवसापासून माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले की माझ्या बायकोने काहीतरी चूक केली आहे का? तिने कुठे चोरी तर केली नाही ना? माझी बायको अजूनही टेरेसवर जायची आणि अजूनही ती माझ्याकडून चिकन मागवायची, पण ती स्वतःच चिकनचे पैसे द्यायची. तेव्हा माझ्या लक्षात आले की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आज तिचे गुपित मला समजून घ्यायचे होते. आज रात्री माझी बायको टेरेसवरून खाली आली. मी झोपण्याचे नाटक करत होतो. त्यानंतर मी पुन्हा एकदा टेरेसवर जाऊन बघेन, कारण याआधी मी प्रत्येक वेळी गेलो तर तिथे माझ्या बायकोशिवाय कोणीच नसायचं. मी पायऱ्या चढत होतो तेवढ्यात मला टेरेसवर विचित्र आवाज ऐकू आला. त्या आवाजाने मी घाबरलो आणि माझे पाऊल एक मागे घेतले. आता टेरेसवर कोण असेल याचा मी विचार करत होतो, कारण रात्रीची वेळ होती म्हणून मी खूपच घाबरलो होतो. वेगवेगळे आवाज मला आता ऐकू येत होते. तेव्हाच मला वाटले की लहान मुलाच्या रडण्याचा आवाज असू शकतो, पण यावेळी टेरेसवर लहान मूल कसे असेल? मला तर हा कोणत्या तरी प्राण्याचा आवाज वाटत होता. शेवटी धाडस करून मी टेरेसवर पोहोचलो आणि टेरेसवरची लाईट चालू केली. मला समोर पडलेल्या जुन्या सामानामधून आवाज आला. शेवटी हिम्मत करून मी सामानाच्या वरती टाकलेल्या 2-3 रिकाम्या बॅग्स बाजूला केल्या तर खाली एका रिकामा पिंजरा पडला होता. त्याला कुलूप लावले होते. आवाज येत होता. माझ्याकडे चावी नसल्यामुळे मी त्याचा दरवाजा तोडला आणि मला हे पाहून धक्काच बसला की आत एक काळी मांजर होती, जी तिच्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. तिचे डोळे रात्रीच्या लाईट मध्ये चमकत होते. मला आश्चर्य वाटले की ही मांजर या पिंजऱ्यात काय करत आहे? माझी बायको रोज ह्याच मांजरीला 1 किलो चिकन खायला घालत असावी, असा विचार करू लागलो. हाच विचार करत असताना मला तिच्यासमोर एक ताट ठेवलेले दिसले. तेव्हा माझ्या मनात विचार आला की माझ्या बायकोने इथे काळी मांजर का ठेवली असेल? जर तिने ही मांजर पाळली असेल तर ती माझ्यापासून का लपवते? असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. अचानक माझ्या खांद्यावर मागून कोणीतरी हात ठेवलेले मला जाणवले. तेव्हा मी खूप घाबरलो. मी मागे वळून पाहिले तर ते माझे बाबा होते. तेव्हा माझे बाबा म्हणाले की काही सामान्य मांजर नाही, तू जेव्हा लहान होतास तेव्हा तुझी आई देखील अशीच महागडी खेळणी आणि खाद्यपदार्थ आणायची, जे आपली विकत घेण्याची ऐपत नाही. मी गरीब माणूस होतो. ती हे चुकीचं काम करत होती, जे माझ्या विचारांच्या पलीकडचे होते. तिला एका भोंदूबाबाने सांगितले होते ही अशी मांजर आहे जिच्यावर मोठी काळी जादू केली होती. ती खूप खोल जादू आहे, ज्यामध्ये काळ्या मांजरीला 25 दिवस स्मशानात नेले जाते. त्यासोबत त्या भोंदूबाबांनी हे देखील सांगितले होते की 25 दिवसाचा उपवास पकडायचा, त्यात फक्त पाणी प्यायचे.
त्यानंतर त्यावर काहीतरी मंत्र बोलून राख फुंकरली जाते. ही एक अतिशय धोकादायक युक्ती आहे. जर त्यात यशस्वी झालो नाही तर मृत्यूही होऊ शकतो. त्यानंतर तुझ्या आईने त्या भोंदूबाबाचे ऐकून अशीच एक काळी मांजर आणली होती, जी ती लपून ठेवायची. आणि त्या भोंदूबाबाने सांगितले होते की जोपर्यंत तुम्ही ती मांजर तुमच्याकडे ठेवतात तोपर्यंत तुम्हाला संपत्ती मिळेल. पण त्या मांजरीला पाळणे सोपे काम नाही. तिला रोज 1 किलो चिकन अथवा दूध असे द्यावे लागते. मांजरींना अजून ही वाईट अपशकुनी मानले जाते, पण माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. या जगात आढळणारे सर्वात जुने प्राणी काही मिळवणे इतके सोपे नसते. त्या मुक्या प्राण्यांचा सुद्धा जीव आहे. तुझी बायको तुझ्या आईची शिष्य झाली होती. मुळात तुझी आई फसली होती हे तुझ्या बायकोला पण माहीत नव्हते. तुझ्या आईने तिला ही जादू शिकवली जिच्यात काही अर्थ नव्हता. त्या 25 दिवसाच्या उपवासामध्ये त्या भोंदूबाबावर विश्वास ठेवून तुझ्या आईने काहीच खाल्ले नाही आणि आपला जीव गमावला. आणि आता तुझी बायकोही त्यात फसली गेली आहे. त्यामुळे तिने इथे मांजरीला लपून ठेवली आहे. राहिला तिच्याकडच्या प्रश्नांचा विषय, तर तिने तिच्याकडे जे काही होते ते सर्व सोने विकले आहे आणि त्याच पैशातून ती तुझ्या मुलीच्या गरजा पूर्ण करत आहे. तिला असं वाटते की कधी ना कधी या जादूतून आपल्याला भरपूर पैसा मिळेल आणि आपण मोडीत काढून विकलेले सर्व सोने आपल्याला पुन्हा घेता येईल. असेच तुझी आई सुद्धा करत होती. बाळा, असे झाले असते तर लोकांनी कामधंदे सोडून हेच उपाय केले असते. तुझी बायको तुझ्या 2 मुलांच्या जन्मापासून या गोष्टी करू लागली आहे, त्यामुळे मी तिचा तिरस्कार करायचो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही खूप धोकादायक काम आहे. समजून घे की ती तिच्या आयुष्यासोबत खेळत आहे. याच कारणामुळे तुझा मुलगा सुद्धा मेला असण्याची शक्यता आहे, कारण तुझ्या बायकोने उपवास पकडला होता आणि त्यात ती काहीच खात नव्हती. मग त्या मुलाला दूध तरी कसे मिळेल? त्यामुळे तुझ्या त्या छोट्या मुलाचा मृत्यू झाला असावा. मी म्हणतो या चेटकिनीला घरातून बाहेर काढून टाक. तुझी आई सुद्धा त्याच वृत्तीची होती. तिनेही आयुष्यभर चुकीच्या गोष्टी करून पैसे कमवण्याचे स्वप्न पाहिले आणि आता तुझी बायको सुद्धा तेच करत आहे. काळी जादू करणारा आणि जादू करून घेणारा दोघेही चुकीचे असतात आणि ते करणे कायद्याने गुन्हा आहे. तुझ्या बायकोने स्वतःचा जीव धोक्यात टाकला आहे, पण अशाच या देवापुढे कुठल्या तोंडाने जाणार? उद्या तुझ्या मुलीची काळजी कशी घेणार? माझे बाबा मला माझ्या बायकोच्या विरोधात भडकवू लागले. त्यामुळे मला खूपच राग आला होता. मला इतका राग आला होता की मी माझ्या बायकोला झोपेतून उठवणार होतो आणि तिला घरातून हाकलून देणार होतो. मी रूममध्ये आलो तेव्हा माझी बायको माझ्या मुलीवर हात ठेवून शांतपणे झोपलेली दिसली. तेव्हा मी विचार करू लागलो, माझी आई माझ्या लहानपणी माझ्या गरजा पूर्ण करायची. मला हवं ते सगळं ती मला आणून द्यायची. माझे बाबा जेवढे कष्ट करायचे तेवढेच ते कमवायचे, पण माझ्या आईने हे सर्व माझ्यासाठी केले. जरी असले तरी तिने काहीतरी चूक केली होती. फक्त माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला माझ्या लहानपणी चांगल्या गोष्टी मिळाव्या आणि मी शहरात जाऊन चांगले शिक्षण घ्यावे. शहरात मला जे पैसे पाठवले गेले ते माझ्या आईने पाठवले. पूर्ण आयुष्य ती माझ्यासाठी जीव धोक्यात घालून जगत होती. मला आठवले की डॉक्टर म्हणाले होते की तुझी बायको किती अशक्त आहे हे तुला माहिती आहे का? ती 2 मुलांची आई होणार होती आणि तू तिच्या तब्येतीची काळजीही घेतली नाहीस. जर तू तिची काळजी अजूनही घेतली नाहीस तर जन्माच्या वेळी तिचा आणि तिच्या मुलांचा जीव धोक्यात येईल, असे सुद्धा डॉक्टरांनी सांगितले होते. आणि डॉक्टरांनी हे सुद्धा सांगितले होते की तुला 2 जुळी बाळं होणार आहेत, परंतु त्यातील एक मुलगा अशक्त आहे. पण त्यावेळी मला वाटले होते की माझ्या बायकोने या सर्व गोष्टी डॉक्टरांना सांगितल्या असाव्यात की मी तिच्या तब्येतीची काळजी घेतली नाही. म्हणूनच मला त्यावेळी माझ्या बायकोचा खूप राग आला होता. पण मला आज या गोष्टीची लाज वाटते की मी माझे शिक्षण पूर्ण केले नाही, त्यामुळेच मला कुठेही नोकरी चांगली लागली नाही आणि मी माझ्या बायकोच्या आणि मुलांच्या गरजा पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळेच तिने हा चुकीचा मार्ग स्वीकारला. स्पष्टपणे सांगायचे म्हटले तर मी आळशी होतो. बायको आणि माझ्या बाळांचा विचारही केला नाही. मी पुरेसे पैसे कमवले असते तर मी माझी बायको आणि माझ्या बाळांच्या गरजा भागवू शकलो असतो. मग तिला हे सर्व करण्याची गरजच भासली नसती. तेव्हाच मी माझ्या मनाशी ठरवले की मी आता खूप मेहनत करीन. मी एक लहान कंपनीत काम करत होतो, जिथे माझा स्वतःचा खर्च भागवता येईल इतका पगार होता. पण आता मी दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधू लागलो आणि काही दिवसातच मला खूप चांगली नोकरी मिळाली. एक दिवस मी माझ्या बायकोला समीराला माझ्या समोर बसवले आणि तिला सांगितले की मला सर्व काही समजलं आहे. तेव्हा ती खूपच घाबरली होती. आता ती मान खाली घालून माझ्या समोर बसली होती. तेव्हा मी तिची मान वर केली आणि तिला प्रेमाने समजावून सांगितले की आता तुला हे सर्व करण्याची गरज नाही, म्हणून ही मांजर तू जिथून आणली आहेस तिथे परत सोड. तेव्हा माझ्या बायकोने माझी माफी मागितली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली, पुन्हा मी या वाटेला कधीच जाणार नाही. जर मी माझ्या बायकोची काळजी घेतली असती तर तिने हे कधीच केले नसते. आपण नेहमी एवढेच पाहतो की कोणीतरी वाईट करतोय, विचार करत नाही की तो हे वाईट का करतोय.
आपल्या बायको आणि मुलांची काळजी घेणे, त्यांना काही हवं नको त्या गोष्टींची विचारपूस करणे ही देखील आपली जबाबदारी आहे. पैसा कमवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कष्ट करून श्रीमंत व्हायचे. कारण मेहनतीला पर्याय नाही. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही योग्य शिक्षण घ्या आणि त्या शिक्षणाच्या बळावर चांगला जॉब मिळून तुम्ही योग्य पैसा मिळवू शकता. किंवा कोणता छोटासा का होईना उद्योगधंदा करो, त्यात मेहनत करा, नक्कीच तुम्हाला यश येईल. योग्य वेळी योग्य मेहनत घेतली तर यश सुद्धा नक्कीच मिळते. परंतु कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका. मित्र आणि मैत्रिणींनो, जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.